महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ असे टॉस होईल. महेंद्र म्हात्रे आमचे लेजंड क्रिकेटर मोठागावचे यांच्या शुभ असे टॉस होईल. मॅच 4 ओव्हरची असेल आणि यानंतर मॅच असेल जयहनुमान निर्जे आणि जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई मुकेश पाटील आणि कंपनी. छाप आहे. हेडून बी संघ टॉस विन आहे विथ फिल्डिंग. चला काटे संघ बॅटिंग करेल. 5 मिनिटात मॅच सुरू होईल. तर सुरेश पाटील आमचे निजेगावचे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. साहिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. या सुरेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि निजे संघाचे खंदे समर्थक त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही निजे गावामध्ये जातो खूप सारं प्रेम. सुरेश पाटील यांचा आम्ही सत्कार करणार आहोत निजे गावच्या. कारण यानंतर निजे आणि जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई मध्ये मॅच होणार आहे. सार्थक बघा, सार्थक पंडित काळन जेव्हापासून 22,000 रुपये खेळाडूला मिळालेत एक वेगळी तेजी आली चेहऱ्यावरती. नेहमी आनंदित असतात आता सार्थक काळन. राहुल पाटील यांनीच पारितोषिक लावलं होतं. आडिवलीच्या 3 षटकारांना 15,000. जयेंद्र काळन यांच्याकडनं 5,000. जयेंद्र काळन आपण आला असाल तर या, आपले हार्दिक स्वागत. संदीप भाणे आमचे आले असतील आपले हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकले सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आमचे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विरुजी रतन पाटील आमचे काशीनाथदादा पाटील असतील. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 78 बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर काशीनाथदादा पाटील सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नितीन. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण इथे सुरू करतोय. हेदुटणे विरुद्ध काटे. हेदुटणे संघाने नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था जसं आपण पहिल्या दिवसापासून बघतोय, पहिल्या दिवशी परेश भोईर, दत्ता भोईर, निवृत्ती भंडारे यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशी जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी राजा म्हात्रे, राकेश भोईर आणि हनुमान म्हात्रे यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आज मात्र पुरस्कर्ते खूप आहेत जे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. संदीप म्हात्रे, गोविंद म्हात्रे, हेमंत मोरे, जय मल्हार ट्रेडर्स, तानाजी काटे, रुबाब ग्रुप आणि देवा ग्रुप यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी येण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये स्वर्गीय भावेश पाटील याच्या स्मरणार्थ, त्याचबरोबर अजय पाटील जुळडंबोलीचे त्यांच्या माध्यमातून आणि बाळू मसने यांच्या माध्यमातून पाण्याची सोय या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. त्याबद्दल या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. अनिकेत म्हात्रे यांच्या सुद्धा माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी मोठागाव चषक 2025 आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. 24 संघांचा समावेश या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या राऊंडचे सर्व सामने 5-5 षटकांचे शेवटचा दिवस असल्याने आपण बघतो 3 सामने तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण 3 दिवसामध्ये बघितलं. एकूण जे संघ झालेत क्वालिफाय त्यांच्यामध्ये उपांत्य फेरी, अंतिम फेरी असे अजून 2 सामने आपण ॲड करणार आहोत. म्हणजेच काय तर एकूण 9 सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये कव्हर करायचे आहेत आणि 9 सामन्यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ कुठला असेल. पण त्यापैकी सेकंड राऊंडची मॅच आपण इथे सुरू करतोय, ज्यामध्ये हेदुटणे या संघाने एक सामना जिंकला आहे, काटे संघाने एक सामना जिंकलेला आहे, जिथे आपण बघितलं की 54 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि सामना जिंकला. तर पुढची मॅच जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आणि जय हनुमान निर्जे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या की आज 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य करा. खेळाडूंना विनंती असेल. प्रसाद सर. जसं मगाशी मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था, पाण्याचं स्पॉन्सरशिप
ज्यांनी मात्र दिलेली आहे ते म्हणजेच जुंडबोलीचे अजय पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर भावेश पाटील याच्या स्मरणार्थ सुद्धा या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. बाळू मसने यांच्या सुद्धा माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करत आहोत. चला सामना इथे सुरू होतोय. सर्वांचे फलंदाज आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये आज विशाल जोडीला करण पाटीलला घेऊन आलाय. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ केला विथ द बॅट विथ द बॉल म्हणून आपण बघितलं की सामनावीचा पुरस्कार करणला देण्यात आला. अजित बांदकर आमच्या समवेत या स्पर्धेमध्ये कॅमेरामॅनची सुद्धा भूमिका पार पाडत आहेत आणि WTCला निश्चितच खूप चांगली हेल्प सुद्धा करत आहेत उर्फ पोलाड. आणि येणाऱ्या काळामध्ये याच ग्राउंडवर सिंधुदुर्गाची क्रिकेट स्पर्धा होणार आहे 1 आणि 2 तारखेला. त्याची सुद्धा आपण बघतो तयारी त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत. आणि कॉमेंट बॉक्समध्ये बघा गावालेच बसले आहेत. निलेश गोलतकर एका बाजूक अजित बांदकर असतात. आणि या काळामध्ये कोकणातली स्पर्धा म्हणजे सिंधुदुर्गातली स्पर्धा तुमका बघू गावतील या 1 आणि 2 तारखेक. चला वळूया ग्राउंडच्या आतमध्ये जिथे मात्र सज्ज होत आहे गोलंदाज रोहित पाटील. पहिला चेंडू रोहितचा. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात. नो मॅन्स लँड. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेरच जाईल. पॅरलल स्ट्रोक आहे. पंच कन्फर्म करतायत षटकार आहे की चौकार आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड शॉट. कानी पडतय सहज बॅटमधून ओपनिंगला पाठवल्याचा मात्र निश्चित जेव्हा तो आपला फायदा उचलतोय. बॅटिंग चांगली करतोय. थांबून खेळायचा प्रयत्न. थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. मिळालेल्या एका मोठ्या संधीचा इथे निश्चितच फायदा उचलतोय. तो विश्वास जो टाकलाय खांद्यावर तो विश्वास साथ ठेवण्याचा प्रयत्न करण पाटील करतोय. पण पुढच्या चेंडू रोहित पाटीलने चांगलं उत्तर दिलं. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय. थोडासा बॅटच्या खालून निघून जातोय तो विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये. पुढचा चेंडू रोहित पाटीलचा. हो चांगला चेंडू होता. स्लॉग इट करायचा प्रयत्न. जसं मी उल्लेख करतो की सातत्याने बॅकलिप खूप जास्त घेतो आणि जोपर्यंत तो बॅटवर पोहोचेल किंवा बॅट तिथपर्यंत पोहोचेल तो पण बघतो की चेंडू अत्यंत वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. इव्हन पहिला चेंडू ओव्हरपिच होता. बाकीचे सर्व चेंडू बघितलं की बॅट्समनपासून थोडेसे दूर ठेवलेत ते म्हणजेच गोलंदाज रोहित पाटीलने. गुड बॉलिंग. फटका बनवण्याचा प्रयत्न पुन्हा तेच बघायला मिळत आहे. बॅकची बॅटलिफ्ट जी आहे ते आपण बघतोय भरपूर उंच घेत आहेत आणि जोपर्यंत ती खाली येईल तोपर्यंत चेंडू अत्यंत वेगाने बॅटच्या खालूनच निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इव्हन पहिल्या चेंडू चौकार मारला. नंतरच्या सर्व चेंडूवर चांगलं उत्तर दिलंय ते रोहित पाटीलने. 3 चेंडू सलग निर्धाव टाकलेत पॉवर प्लेमध्ये. एक डीप मिड विकेट ठेवण्यात आलाय आणि एक लॉंग ऑफ आहे करणसाठी. चेंज ऑफ पेस आहे पण टायमिंग बघा. कनेक्शन बघा काय टायमिंग होतं या चेंडूवर. सरळ आपण बघतोय की मैदानाच्या पलीकडे म्हणजे ग्राउंडच्या पलीकडे बाउंड्रीच्या पलीकडे जो मंडप आहे त्याच्या पलीकडे चेंडू जातो निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चौकार मधले 3 चेंडू निर्धाव आणि षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. फटका इम्प्रोवाइज करायचा होता बनवायचा होता पण गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस टाकला. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ठेवला आणि आपण बघितलं की फलंदाज पूर्णपणे बीट झाला. बॅटच्या वरून चेंडू सरळ विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 4 चेंडू निर्धाव टाकले त्या षटकामध्ये आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके किरणने निश्चित दाखवले. एक षटकार एक चौकार. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 4 षटकांच्या सामन्यामध्ये फलकावर आपण बघतोय धावा लागलेत त्या 10. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. विशाल आणि त्याचबरोबर करण पाटील ही जोडी मैदानावर. इव्हन 6 चेंडू करण पाटीलने खेळून काढले. त्यामध्ये त्याने 10 धावा अंकित केल्या आपल्या बॅटमधून. एक चौकार एक षटकार. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला आता विशाल असेल आणि बघायचं आहे बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 आय थिंक लालचंद भंडारी स्वतः कॅप्टन येतोय बोलिंग मार्कवर. यानंतर पुढचा सामना असेल तो निळजे विरुद्ध देसाई या 2 संघांमध्ये. त्यामुळे दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचा मगाशी तिने उल्लेख केला आहे की कुठल्या प्रकारची ॲडजस्टमेंट इथे करू नका कारण शेवटचा दिवस आहे. वेळेवर सामने संपन्न होणे सुरू होणे हे गरजेचं आहे स्पर्धेमध्ये.
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 धावा. रिव्हर्सचा फटका तेव्हा टीम केला होता पण टायमिंग जमलं नाहीये. काल सुद्धा आपण एक बघितलं एक चित्र, जर तुम्ही काल जर मॅच बघितली असेल, जेव्हा चेन्नई सिंगम बॅटिंग करत होता आणि खास करून केतन मात्रे जेव्हा स्ट्राईक एंडला होता, रिव्हर्सचा एक फटका त्याने अटेम्प्ट केल्यानंतर तो चेंडू निर्धाव गेला होता प्रितपाल या गोलंदाजाच्या विरोधात. त्याच्यावर आपण निश्चित चर्चा करू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो लालचंद भंडारी. आणि त्या चेंडूवर पंचांनी कॉमेंटेटरने मात्र एक भाकीत केलं होतं की अगर सीधी उंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करनी, मतलब सरळ बॅटने जर फटके येतात तो रिव्हर्स क्यों मार रहे वो बल्लेबाज. पण अशाच फटक्यांवर फलंदाजांनी वर्चस्व मिळवलं हे सुद्धा त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, बरोबर त्याच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज होतोय तो फेल, फलंदाज बाद. माणिक भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर बाळा मात्रे आणि पप्प्या काठे यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तर ती कमेंट्स आय थिंक त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये काल मणिंदर सिंग होते आणि त्यांनी सांगितलं की रिव्हर्स शॉट क्यू खेल रहे हो, सीधे बल्ले से अगर रन आते हो रिव्हर्स शॉट क्यू खेलना है. पण त्याच केतन मात्रेने दाखवून दिलं की स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतकाचा नावर करत असताना जी बॅटिंग केली सर्वांची तोंडच गप्प केली काल त्याने. अशाच फटक्यांमध्ये याकडून वर्चस्व निर्माण केलं किंवा अशा फटक्यांसाठी खेळाडू जाणले जातात हे सहसा त्या इंटरनॅशनल लेवलच्या समालोचकांना खूप कमी माहिती असावं माझ्या मते, म्हणून त्यांनी ते भाकीत केलं. पण काल केतनने दाखवून दिलं त्याच्यामध्ये किती प्रावीण्य आहे. येस नितीन. माणिकजी भोईर साहेबांचं आगमन होत असताना मोठा गाव चषकमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पप्प्यादादांचे आगमन झाले त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि ओटू फासा सर. हो हो हो, व्हॉट अ शॉट. आलेलं स्वागत बघा, काय झोकात केलंय, काय फटका दाखवलाय, डोळ्यांचं पारणं फेडणारा, बेधुंड करणारा, बेधडक आणि दिलखेचक. चेंडूवर लालचंद भंडारीने विकेट काढली होती ती फलंदाज विशालची. पुढच्या चेंडूवर वन डाऊन बॅट्समनच्या सुरुवात रोहित आणि रोहितने घणाघाती हल्ला केला आणि षटकार ठोकून स्वतःचं खातं इन सेकंड ओव्हर. पुढचा चेंडू लालचंदचा, समोर रोहित, इनसाइड एज आहे, ऑन साइडला स्लॉगिट करायचा प्रयत्न, लेमन कट, चायना कट, रुबी कट. तर आपण बघितलं की चेंडूचा बॅटचा स्पर्श झाला तेव्हा हलकासा चेंडू यष्टीच्या बाजून मागे आला. हे असं प्रकारचे शॉट किंवा अशा प्रकारचे जे फटके जे मिस होतात आपण ते इंटरनॅशनल लेवलला बऱ्याच वेळा बघतो. शक्यतो ते चेंडू यष्टीवर जातात, एवढे प्रचंड वेग चेंडूमध्ये असतो. दरम्यान निर्धाव चेंडू, धावसंख्या काय माहिती 16. खोदून काढलाय, थोडासा मागे थांबला, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ लावत ते चेंडू कव्हर करेल आणि मिळेल ती या चेंडूवर एकच धाव रोहितला. यष्टीला एकदम खेटून उभा होता, मागे थांबला, ओव्हर पिच करून बॅटवर घेतला, समोर ऑफर केला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून आणि एक धाव या चेंडूवर कंप्लीट केली. स्ट्राईक एंडला करण पाटील त्याने आणलंय. करण पाटीलचा कॉन्फिडन्स चांगला आहे. मागच्या षटकामध्ये रोहित पाटीलच्या विरोधात एक षटकार एक चौकार त्याने मारलाय. त्यामुळे कॉन्फिडन्स हा कुठून येतो, जेव्हा तुम्ही चांगली फटकेबाजी करता, चांगला परफॉर्म करता, सामनावीरचा पुरस्कार पटकावता, तो कॉन्फिडन्स इथून जनरेट होतो. तो फलंदाजी आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला करण पाटीलची. पुढील चेंडू फुलटॉस आहे, हे चेंडू तो कशा प्रकारे सोडू शकतो आणि ठोकलाय रबर स्टॅम्प शॉट, षटकार. तेवीस धावा धावफलकावर, 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये, एक सिंगल या षटकामध्ये, एक विकेट या षटकामध्ये, एक डॉट या षटकामध्ये, असं चित्र आपण बघत आहोत. जाऊ दिले लेफ्ट केलाय. झहीर खान सिग्नल करतायत वाईड बॉलचा निलेश गोलतकर यांना. झहीर खान जे GM अकॅडमीचे
कोच सुद्धा आहेत, प्रशिक्षक सुद्धा आहेत, ही सुद्धा जबाबदारी ते पार पडतात. कुंभारखांच्या छोट्या ग्राउंडवर ज्या ठिकाणी GM अकॅडमी आहे, गोपाल श्रीयन यांची, गोपाल अण्णा यांची. धावसंख्या 24 धावा, 24. राऊंड विकेट. शेवटचा चेंडू जवळजवळ घेऊन या षटकातला फुल टॉस, पण एलिव्हेशन भेटलं नाही या फटकार. तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये मध्ये चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत KP कंप्लीट करेल ती 1 धाव. या चेंडूवर धावसंख्येत भर झाली आहे आणि जवळजवळ 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. त्यामुळे सध्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे तो जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटी. 2 षटकाखेर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावर. यांचाही मी आभार इथे व्यक्त करत आहोत. त्यानंतर प्रथमेश सुर्वे यांचा आभार इथे व्यक्त करतो. भावेश पाटील यांच्या स्मरणात आपण पाणी व्यवस्था बघितली आहे. सूरज जोशी यांचा आभार इथे व्यक्त करतो. समीर म्हात्रे यांचा आभार इथे व्यक्त करतो. राजेश दादा मोरे यांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर तुम्ही बघते हा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर दत्ता भोईर, सुजिता पाटील, दिलीप वझे, विशाल भोईर, प्रशांत भोईर, परेश भोईर, प्रल्हाद म्हात्रे, त्यानंतर समीर भोईर, या सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून छोटी मोठी का होईना पण या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. इव्हन आपण बघितलं जसं मगाशी मी उल्लेख केला की स्वर्गीय भावेश पाटील याच्या स्मरणार्थ पाण्याची व्यवस्था त्यांनी मात्र केली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. हेदुटणे संघ, सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटणे या नावाने हा संघ इथे खेळतोय. नाणेफेक त्यांनी जिंकली होती. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू. तर काटे संघाचं आतापर्यंत एक चांगलं प्रत्युत्तर बघायला मिळतं आहे. 2 षटकात कुठल्यात त्या 25 धावा. इव्हन रोहित पाटीलचं षटक, 1 षटकार 1 चौकार 10 धावा. त्यानंतर लालचंद भंडारीच्या विरोधात 2 षटकार आले, 1 वाईड आला, 2 सिंगल आल्या आणि या षटकात त्याने खर्च केले त्या एकूण 15 धावा. आमची आमची ऑर्गनायझिंग कमिटी बघू शकता. WTC सर्व आपण बघतोय म्हणजेच महेश वेले स्वतः तिथे भरपूर मेहनत घेत आहेत. चेंडू लवकरात लवकर सर्व यायला हवे, खेळाडूंना खेळण्यासाठी मिळावे यासाठी प्रयत्न आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल षटक क्रमांक 3 मध्ये. बघायचं आता मात्र या षटकामध्ये धावसंख्येला तो अंकुश लावेल का. गोलंदाज भूषण, पहिला चेंडू अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, भरपूर बाहेर आहे. पंच तेच सांगतायत की चेंडू आपण बघतो की ओव्हर द विकेट अटॅक केला, जो लेग कटर होऊन चेंडू बाहेर निघाला, जास्त माऊ सुद्धा झाला आणि पंचांनी वाईड बॉलचा सिग्नल ताबडतोब केलाय तो अजित पुत्रन यांनी. विकेट किपर येतोय, काहीतरी चर्चा करतोय, कन्फर्म करतोय चेंडू तो कुठून निघून कुठून गेला आहे. कन्फर्म केल्यानंतर मात्र पुन्हा चेंडू सोपवतो गोलंदाजाकडे, भूषणकडे. पहिला चेंडू वाईड टाकलेला आहे या ठिकाणी गोलंदाज भूषणने. धावसंख्या 26 धावा धावफलकावर आहेत. KP ऑन स्ट्राईक. खोदून काढायचा प्रयत्न, इनसाठी मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी संधी होती रनआउटची आणि तेच बघायला मिळत आहे. पुढे सरसावला होता फलंदाज, तेच मात्र हेरलं आणि त्याचा अजिबात चूक न करता यश काळेने थेट वेध घेतला यष्टीचा आणि यष्ट्या उखडल्यात त्या KPच्या. करण पाटील बॅक टू डगआउट. आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार मारले, 1 चौकार 1 सिंगल. हा परफॉर्मन्स बघायला मिळाला त्याच्या बॅटमधून. सत्राचं योगदान आपल्या संघासाठी आपल्या बॅटमधून दिलं. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर संदीप फुटाणे बॅटिंगला येतोय. गरज आहे मात्र मोठ्या फटक्यांची. जो रन रेट होता 2 षटकाखेर 12.5चा तो मेंटेन ठेवायचा आहे, जो खाली आणायचा नाहीये. त्यापर्यंतसाठी आपण बघतो की फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावर मोठमोठे षटकार मारण्यासाठी जो खेळाडू प्रसिद्ध आहे तो बॅटिंगला उतरलाय, संदीप फुटाणे. भूषणचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि
स्वागत पहिल्याच चेंडूवर केलंय. खेळत असताना सीमारेषेबाहेर षटकार. धन्यवाद जेडी. पहिला चेंडू फेस करत असताना शॉर्ट पिच चेंडू तुम्ही टाकलाय संदीप फुटाणेला, तो सोडणार नाही असे चेंडू. षटकार मारलाय, खातं उघडलं षटकाराने. धावसंख्या 31. ओ हो, काय उंच, किती लांब लांब लचक आणि दिल खेचक, पण बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू फिनिश झाला नाही त्या ठिकाणी. जसं मी उल्लेख करतो की यामध्ये सगळ्यात लांब लचक बाउंड्री त्या ठिकाणी आहे, मोठी बाउंड्री त्या ठिकाणी, तिथे मारण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर उंच होता पण त्याचा अजिबात चूक नाही. अप्रतिम झेल टिपलाय आणि संदीप फुटाण्याला तंबूत परतावा लागेल. आपण बघतो की मैदानावर काटे संघाला लागतोय तो तिसरा धक्का संदीपच्या स्वरूपात. जर्मन क्रिकेट संघ नियोजे कॅप्टन नितेश पाटील टॉस या आणि जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई टीमचे कॅप्टन मोरेश्वर पाटील टॉस या. नितेश पाटील कॅप्टन आहेत. व्हाईस कॅप्टन केतन पाटील आहेत. यावर्षी मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये त्यांची निवड करण्यात आली. कॅप्टन आपण पाहतोय कर्णधार नितेश पाटील आणि उपकर्णधार केतन पाटील. Go to commentary box. WTC चे ऑफिशियल्स शैलेश बोरे यांचे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. WTC UTC जे आहेत, WTC महेश आहे, JTC जल्पेश आहे, UTC शैलेश आहे. एकाच गावामध्ये 3 चॅनल आहेत. आणि वैभव मोरे यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुढील चेंडू, हो चांगला चेंडू होता, रायझिंग डिलिव्हरी. राजीव स्ट्राईक एंडला आल्यानंतर बघतो की त्याच्या समोर चांगला चेंडू हाताळला आहे गोलंदाज भूषणने विकेट काढल्यानंतर. शैलेश भोरे यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असं उल्लेख केला. यस नितीन. तर आदेशने पाटीलने 2 कॅच पकडल्या तर नवनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आदेशसाठी. आदेश आहेत कुठे? कॉमेंट्री बॉक्स. भूषण सज्ज होतं पुढचा चेंडू घेऊन. राजेश समोर, हो बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. रोहित नॉस्ट्राइक गेंडला फक्त उभा राहून बघतोय त्या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाज खेळतायत. रोहितने ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग केली, अत्यंत वाखण्याजोगी 26 धावा रोहित पाटीलने कुठल्या होत्या, तो रोहित नॉस्ट्राइक गेंडला उभा आहे. इव्हन या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक बघायला मिळते. षटकार आल्यानंतर एक वाईड आलाय, फक्त 2 वाईड आतापर्यंत टाकले षटकामध्ये, फक्त 8च धावा आल्या त्या षटकामध्ये. चेंडू बघायचं त्या ठिकाणी, धाव घेतली नाहीये. रोहितला धाव घ्यायची नाही कारण स्ट्राईकला स्वतःकडे हवंय. रोहितला धाव घ्यायची नाहीये. षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू होता. षटक इथे समाप्त होते. रोहितने स्वतःकडेच ठेवलेला आहे कारण निर्णायक चेंडूवर धाव इथे घेतली नाही. फक्त 8 धावेंचं षटक इथे बघायला मिळालं आणि धावसंख्या जी आपण बघतोय धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा धावफलकावर आहेत. नितेश पाटील या कॅप्टन आहेत जर्मनीचे संघाचे. चला देसाई जय वागेश्वर रिची पात्रे प्रतिष्ठान देसाई टीमचे कॅप्टन मोरेश.
ते रिकन्सिलेशन करतोय. मागच्या षटकामध्ये एकच वाईड होता आणि एक षटकार, 32 धावा धावफल कव्हर आहेत. राईट, येस, एकच वाईट आणि एक षटकार, बाकी सर्व चेंडू निर्धाव होते. विकेट होती जी आपण बघितली त्या षटकामध्ये, त्यामुळे फक्त त्या षटकात आले त्या 7च धावा, त्यामुळे 32 धावा धावफल कव्हर आहे. 32. गोलंदाज सज्ज प्रदीप येतोय बॉलिंग मार्कवर निर्णय षटकामध्ये. ओ क्या बात आहे, लाजवाब, अनप्लेबल, प्लेड ऑन, बॅटची हलकीशी आतली कड आणि थेट यष्टीचा वेध, फलंदाज बाद. इनिंग ब्रेक मध्ये जे आपण शूज सगळे अनाऊन्स केले होते, स्वर्गीय गंगाराम बाळू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर यांच्याकडून शूज जे बेस्ट फिल्डरसाठी ते सुद्धा आलेले आहेत. आणि काव्या स्पोर्ट्स म्हणजेच बबलू मात्रे यांच्या माध्यमातून शूज आहेत ते इमर्जिंग प्लेअरसाठी ते सुद्धा शूज आमच्या या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. त्याबद्दल ते आज दोन्ही पुरस्कार त्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. स्ट्राईक एंडला पोचल्या फलंदाज सुमित पाटील, गोलंदाज सज्ज प्रदीप. पहिल्या चेंडूवर विकेट काढली रोहितची, प्राइजलेस विकेट. थांबून एक्झिक्यूट केलाय, फटका बनवला त्या ठिकाणी, पण क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी डीप मध्ये उभा आहे भूषण, त्यामुळे मिळेल ती फक्त एकच धाव. इव्हन बॅट्समन कुठे येऊन खेळू शकतात किंवा त्यांचा फेवरेट झोन कुठला आहे, त्यांचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, हे आता प्रत्येक खेळाडूला माहिती आहे ग्रामीण पट्ट्यामध्ये, त्यामुळे बरोबर त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं डीपमध्ये. स्ट्राईक एंडला राजदीप, ज्याला मधून आतमध्ये अजून खातं उघडायचं आहे. धावसंख्या पोहोचली आपण बघतोय, धावप्रगती एकूण 33 धावा, 33 इन लास्ट ओव्हर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राजदीप समोर ऑफर केला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर लॉंग ऑफला जज करतोय, चूक होत नाहीये. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि समोर चेहऱ्याच्या समोर झेल टिपलाय, फलंदाज बाद. सो विकेट फॉर प्रदीप. बॅक टू बॅक आपण बघतोय षटकामध्ये विकेट तो काढतोय. बॅटिंगसाठी पोहोचल्या नवीन फलंदाज प्रतीक. इव्हन या 3 षटकांमध्ये आपण बघितलं एक धाव निश्चितच काढली होती दुसऱ्या चेंडूवर, पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज काटे संघाकडून प्रतीक येतोय 7व्या क्रमांकावर. 5 फलंदाज बाद झाले. इव्हन पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली गोष्ट होती, आपण बघितलं सगळ्या गोष्टी काटे संघाच्या बाजूने पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आहे, बिहाइंड द स्टंप, कॉड बिहाइंड, यष्टीच्या मागे आपण बघतोय यश त्या ठिकाणी जज करतोय आणि फलंदाज बाद. बघितलं की भूषणच्या विकेट्स बघायला मिळाल्या, पण इथे मात्र या षटकात आपण बघतो की 3 विकेट्स काढल्यात. हॅट्रिक बॉल भूषण प्रदीपसाठी. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, लेग कटर चेंडू होता, त्या ठिकाणी बघतो की लास्ट मोमेंटला बॅट थोडंसं चेंडूपासून दूर केली, जाऊ दिले चेंडूला. स्ट्रायकिंग एंडला दीप. 3 विकेट आतापर्यंत अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रदीपकडून या षटकामध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. लीडिंग एज आहे. पुन्हा कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाजी ते मात्र बाद होईल. यश काळून कुठली चूक करत नाहीये. अजून 1 विकेट, म्हणजे आपण बघतो की या षटकात 4 विकेट्स काढल्यात त्या गोलंदाज प्रदीपने. यांचा सत्कार होईल अगोदर. तर या लालू मात्रे यांना विनंती होती की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. तर या पप्याकडे आपला सत्कार होईल. लालू मात्रे यांचे शुभ असते. तर या पप्याकडे आपला सत्कार होईल. पप्याकडे आमचे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार लगेच आम्ही करणार आहोत.
त्यानंतर माणिक भोईर यांचा सत्कार करतील हनुमान म्हात्रे. तर या माणिक भोईर साहेब आपला सत्कार होईल. मोठा गाव चमचे. तिथून फक्त एकच मिनिट टार्गेट फक्त सांगतो. 33 धावा झाल्या आहेत आणि 34चं लक्ष हेदुडणे संघासमोर. बॅक टू नितीन. चला माणिक भोईर यांचा सत्कार आपण लगेच करणार आहोत आणि टॉस होईल. हनुमान म्हात्रे माणिक भोईर यांचा सत्कार करतील. माणिक भोईर यांचा सन्मान होत असताना माणिक भोईर यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. निजे विरोधात जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. दोन्ही संघाला शुभेच्छा. या दोन्ही कॅप्टन माणिक भोईर यांच्या शुभ हस्ते लगेच टॉस करणार आहोत. एका बाजूला मोरेश, दुसऱ्या बाजूला नितेश. चेंडू कधी हरला फुटला नवीनच असेल, लक्षात घ्या. तर देसाई संघ टॉस विन आहे. जलपेश भोईर यांना विनंती होती की आपण बाला म्हात्रे यांचा सत्कार करा. म्हणजे समीर म्हात्रे आमचे लेजंड क्रिकेटर राहिलेले आहेत. मोठागाव संघाने भरपूर चांगला क्रिकेट खेळले. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल. देसाई संघाची संघाला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. देसाई संघाचे सर्व खेळाडू. आनंद म्हात्रे आमचे कुंभारखंड पाड्याचे यांचं आगमन झाले. त्यांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि राम म्हात्रे मोठागाव एक प्रसिद्ध गायक, त्यांना विनंती आपण या. देसाई संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. धन्यवाद प्रसादजी परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 7 गडी बाद 33 अशी धावसंख्या उभारली. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी संघाने आणि 34 धावांचा पाठलाग करायचा. या मॅच मध्ये तो सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी. जर सामना जिंकला तर सुपर 6 मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल. यानंतर अजित पानकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुढच्या इनिंग मध्ये, पुढच्या मॅच मध्ये. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 सलग ग्रामीण क्रिकेट कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25. प्रवेश फी 11,000 रुपये तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळते. सँडी संदीप फुटाणे. चांगला बॉल होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक. 34 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो काटेरी संघ हे दिसतंय. पहिल्या 2 बॉलवरनच थोडेसे खेळाडू चार्ज अप आहेत. 2 षटकात 25 होत्या. पलटवार चांगला केला सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी ने. भूषण काळन आणि त्यानंतर प्रदीप काळन, 2 काळन बंधूंनी चांगली गोलंदाजी केली. आमचे करण काळन यांच्या गावचा संघ एक अप्रतिम समालोचक.
काय घडलं बघायचं. एक सिंगल मिळाली. काळ नेत आहेत. सतीश कान आलेत. आमचे आयोजन समिती ओमकार मोरे. चांगला बॉल होता. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप फुटाणे काय गोलंदाजी करत आहेत. तेच तर्रार वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. 34चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सतीश कानलाही शांत ठेवलंय. थोडेसे चेंजेस पाहत आहेत सतरंगी क्रिकेट संघ एडवोटेट. मी बऱ्याच रोहित पाटीलला पाहिले सलामीला. आणि क्रिकेट खेळामध्ये बदल पाहिजे. ज्यावेळी तुमचा खेळ चांगला होत नाही चेंजेस करायला हवे. सँडी ऑनसाइडला खेळायचं होतं. अपील करण्यात आलं होतं. कदाचित ऑफस्टमच्या बाहेर आहे. लेग बाईस या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हाईट फॅक्टर काय आहे, चेंडूची पिचिंग काय आहे, चेंडू बॅटला लागलाय की नाहीये, सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. पाच चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिले सँडीने. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रदीप काळांच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. लाइन्स 34चं टार्गेट होतं. संदीपने फक्त दिल्या 6 म्हणजे 18 बॉल 28. मॅच संपली नाहीये. जयदुर्गा माता काटे संघ आहे, कधी तो पलटवार करेल. दिस इज अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. खराब बॉल वरती योग्य उत्तर चौकार. हॅलो हॅलो राजा म्हात्रे इथे उपस्थित आहेत. मी हनुमान म्हात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजा म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. आणि दत्ता भोईर आपण सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा या. समोर मारलाय बॅक टू बॅक दुसरा मारलाय चौकार. पडतय सहज टाल्यांचा आवाज दादाच्या एंट्रीला. आज लयच नाज दादावरी बघा साऱ्या या कंट्रीला. कानी पडतय सहज टाल्यांचा आवाज दादाच्या एंट्रीला. आज लयच नाज दादावरी बघा साऱ्या या. हा सन्मान इथे होतोय राजा म्हात्रे यांचा हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर दत्ता भोईर यांचा सन्मान इथे होईल. आणि मी विनंती करतो पुन्हा एकदा हनुमान म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता भोईर यांचा सन्मान इथे करायचा आहे. या स्पर्धेमध्ये पुरस्काराच्या भूमिकेत दत्ता यांचा सन्मान इथे होतोय. दत्ता भोईर यांचा हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू बॅक टू नितीन. थँक्यू. 14 धावा झाल्यात. धावा यायला सुरुवात झाली आहे. सतीशच्या बॅट मध्ये बघा अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय.
सलग 3 चौकार. सलग 3 चौकार आलेत. चांगली बॅटिंग करत असताना सतीश काळने सलग 3 चौकार ठोकलेत. आणि हा षटकार सलग 3 चौकार आले. त्यानंतर आलेला हा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 24. फक्त झाले. 10 धावा विजयापासून दूर आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे फलंदाज बाद आहेत. काल आपण पाहिलं सुपर 8 मध्ये स्वर्गीय सुरेखा स्मृती 11 गावदेवी खाडी संघ काल रात्री सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. आकाश पाटील सावळ्या देसाईगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. देसाई संघाचे पुरस्कर्ते आहेत. डावख्याचे बॅटर धीरज आलेत मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ आपण पाहिलं खाडी संघ त्या स्पर्धेत एंट्री कॅन्सल करत होते. मात्र आकाशने सांगितलं अनिकेतच्या मातुश्री यांच्या नावाने स्वर्गीय सुरेखा निगुकर स्मृती 11 या नावाने संघ खेळला आणि सुपर 8 मध्ये सुद्धा क्वालिफाय झाला. आणि उंबारली संघावर त्यांची आता फाईट असेल 31. आणि आज देसाई संघ नाईटलाही खेळेल. उमेद सुद्धा कमबॅक करतायत. देसाई संघामध्ये भरपूर 4 धावा झाल्या. 30 फक्त आता या मॅच मध्ये 4 धावांची गरज आहे. ती सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघाला. नेता पाहिजे नवा बोलतात सारे जण. चार धावांची गरज आहे. प्रथम पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. संधी फुटाने दिली होती. 11 बॉल मध्ये 4 रन्स करायचे. कमबॅक चांगला झाला. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघ पहिल्या 2 षटकात ज्या प्रकारे प्रशासनाने उल्लेख केला 25 धावा होत्या काटेच्या. नंतरच्या 2 षटकात फक्त 8 धावा आल्या. हा पलटवर असतो क्रिकेट मधला. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 32. 2 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघाला. साईडला घ्यायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच 8चा इशारा आलाय. स्कोर इज लेबल. आता मात्र सुपर 6च्या दिशेने वाटचाल करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघ. सतरंगी ट्रॉफी सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. लहानपणापासून मित्रांनी सुरू केलेला हा ग्रुप सतरंगी ग्रुप. व्हाईट बॉल आणि या बरोबरच सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघ पोहोचला या स्पर्धेच्या मोठा गावच्या सुपर 6 मध्ये 2 सामने जिंकून पुढच्या मॅच मध्ये देसाई संघ टॉस विन आहे
आणि निर्णय काय घेतला देसाई संघ? मोरेश गोलंदाजी. ओके, तर विजय संघ तुम्हाला बॅटिंग करायचे. चेंडू कधी आवरला फुटला नवीनच मिळेल. मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. तर प्रदीप कान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने गोलंदाजी चांगली केली, बॅटिंग चांगली केली. आणि हे टॉस बॉक्स बघा, लेजंड्स निलेश म्हात्रे आणि गणेश भोईर यांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचा संपूर्ण मोठा गाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा 5